सांगोला येथील यमाई देवीची पंचमूर्ती भर दिवसात चोरट्यांनी चोरी केली आहे। सांगोला येथील खंडोबा देवाच्या मूर्तीची घटना ताजी असतानाच देशपांडे गल्लीत सांगोलेकरांचे श्रद्धास्थान असलेल्या यमाई देवीच्या पंचधातूंची मूर्ती भर दिवसा काल दुपारी 11 ते 12च्या दरम्यान उघडा दरवाजा पाहून चोरट्यांनी लंपास केली आहे। त्यामुळे देवा आता तूच कर तुझे रक्षण असे म्हणण्याची वेळ भाविकांवरती आली आहे। या घटनेची माहिती अशी की देशपांडे गल्लीत यमाई देवीचे प्रसिद्ध मंदिर असून मंदिराचा दरवाजा भक्तांसाठी नेहमी खुला ठेवलेला असतो। याचा चोरट्यांनी फायदा घेऊन मंदिरातून 20,000 रुपये किमतीची पंचधातूची मूर्ती, 1,000 रुपये किमतीचे मणिमंगळसूत्र, 12,000 रुपये किमतीची एक चांदीची छत्री व एक पितळी प्रभावल असा एकूण 33,500 रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी भर दिवसात चोरल्यामुळे भाविक भक्तातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे। तर या घटनेने पोलीस प्रशासनही हतबल झालेले आहे। या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड हे करीत असून अज्ञात चोरट्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात भादवी कलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दैनंदिन उपचार चालू असतात। सडा रांगोळी झाल्यावर पूजा केली जाते। 9 ते 12 दर्शनासाठी आम्ही देऊळ उघडं ठेवलेलं असतं। आणि काल सकाळी 11 वाजता 11 ते 12च्या दरम्यान कोणत्याही चोरट्याने जबरी दरोडा घातल्यासारखाच प्रकार आहे हा। ओटीचा ड्रॉवर मोडून त्यातनं आत शिरून देवीची मूर्ती आमची नेलेली आहे। ही देवीची मूर्ती प्राचीन आहे। नवरात्र उत्सव हे इथं मोठ्या प्रमाणात साजरा होतो आणि दुर्गाष्टमीच्या कुंकुमार्जनचा कार्यक्रम असतो, नवरात्रात यज्ञाचा कार्यक्रम असतो, कोजागिरीला महाप्रसादाचा प्रसाद असतो, भजन कीर्तन सगळं हे कार्यक्रम चाललेले असतात। आणि ही साधारणतः पंचधातू आणि सोनं मिक्स अशी मूर्ती आहे। प्राचीन आहे, त्याचं व्हॅल्युएशनच करता येत नाही। प्राचीन मूर्ती असल्यामुळेच चोरट्यांनी लबाडी करून डाव साधलेला आहे आणि पोलिसांचं सहकार्य त्यांनी पंचनामा ते कायदेशीररित्या केलेलं आहे। सगळं लवकरच तुमचं मूर्ती सापडून देऊ, तपासून आम्हाला आमची मूर्ती आणि दैनंदिन कार्यक्रम चालू होत ही आम्हाला विनंती आहे। सांगोलाहून जगन्नाथ साठे, सोलापूर वृत्तदर्पण न्यूज।